नमस्कार साई भक्तांनो. श्री साई सच्चरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो आपल्या जीवनातील संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आज आपण पाहणार आहोत अध्याय 15वा, जो आपल्याला शिकवतो की बाबा आपल्याकडून मोठ्या वस्तूची नाही, तर केवळ खऱ्या प्रेमाची आणि त्यागाची अपेक्षा करतात. या अध्यायातील सर्वात हृदयस्पर्शी कथा आहे ठाण्याचे चोडकर यांची. चोडकर हे अत्यंत गरीब होते. एकदा त्यांनी मनोभावे बाबांना नवस केला, बाबा, जर मला कायमस्वरूपी नोकरी मिळाली तर मी शिर्डीला येऊन तुम्हाला साखरेचा नैवेद्य अर्पण करेल. बाबांच्या कृपेने यांची इच्छा पूर्ण झाली, पण शिर्डीला जाण्यासाठी पैसे हवे होते. चोडकरांनी इतका कडक निश्चय केला की पैसे वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चहामधील साखर बंद केली. कित्येक दिवस त्यांनी बिनसाखरेचा चहा पिला, जेणेकरून ते पैसे साठवून शिर्डीला जाऊ शकतील. जेव्हा चोडकर शिर्डीला पोहोचले तेव्हा त्यांनी साखरेचा नैवेद्य दाखवला. बाबांना कोणाही काही सांगण्याची गरज नव्हती. भक्तांच्या मनात काय चालले आहे हे ते जाणत होते. त्यावेळी बाबांनी आपल्या जवळच्या भक्ताला म्हणजे जोग यांना बोलावून मुद्दाम सांगितले, जोग यांना चहा देताना त्यात भरपूर साखर टाक. हे शब्द ऐकताच चोडकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना जाणीव झाली की मी चहामध्ये साखर टाकत नाही हे बाबांना ठाण्यात असतानाही माहीत होते. बाबांना भक्ताच्या मोठ्या अर्पणापेक्षा त्यांच्या छोट्याशा त्यागाची जास्त किंमत असते. या अध्यायात बाबा गुरुचे महत्त्वही सांगतात. बाबा म्हणतात, हा संसाररूपी प्रवास कठीण आहे, पण जर तुमच्याकडे योग्य गुरु असेल तर तुम्ही रस्ता चुकत नाही. चोडकरांनी केवळ श्रद्धेच्या जोरावर बाबांना जिंकले. बाबांना आपली श्रीमंती नको, तर आपले निष्पाप मन हवे असते. भक्तांनो, हा 15वा अध्याय आपल्याला ही शिकवण देतो की बाबा नेहमी आपल्या सोबत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम साईराम नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धन्यवाद.